तर आता मी तुम्हाला तो कॅमेरा दाखवतोय जेव्हा मी स्टार्ट केलं होतं यूट्यूब, म्हणजे जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं तेव्हा मी हा घेतला होता. हा SJ कॅम आहे. 2 मिनटं, हा माईक आहे ना, मी जरा कॉलरला लावतो. तर हा SJ कॅम आहे. मी तेव्हा घेतला होता जेव्हा मी यूट्यूब जस्ट स्टार्ट केलं होतं आणि तेव्हा एवढे पैसे नसायचे. सो कॉलेजची पॉकेट मनी जमून हा मी घेतला होता आणि आता थोडा रिपेअर करतो. रिपेअर म्हणजे तो चालू आहे, पण इन शॉर्ट गोष्ट कशी आहे की त्याच्यामध्ये शूट केलेल्या क्लिप्स आता मला तर खाली करावे लागतील मेमरी कार्ड आणि मग यूज करायला लागेल. यूज म्हणजे मम्मीला हवा आहे. मम्मी बोलते की मी ब्लॉग बनवते छोटे छोटे, तर त्याच्यासाठी हवा आहे. सो याचं आता आपण काम करूया. बाकीचे बाकीचे इक्विपमेंट्स आहेत त्याचे माझ्याकडे, बॅटरी वगैरे बाकी सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या त्याच्या गोष्टी माझ्याकडे आहेत. सो आता ही बॅटरी त्याची बघाल तो फुगली आहे बघा किती, बघा ही बॅटरी प्रॉपर फुगली आहे. पण दुसरी बॅटरी आहे त्याची माझ्याकडे, ती टाकतो आणि चालू करून बघूया चालू होतो का. तो जर चालू झालं तर आपली 1-2 कामं अजून म्हणजे व्यवस्थित होतील. कारण मग आता जो मी देणार आहे गोप्रो जो रिपेअर करायला, सो त्याच्या अगोदर मी याचं काम करून घेतो. तसं तर आपण मोबाईलने आता ब्लॉग करतोच आहे, पण पावसात मोबाईलने ब्लॉग करणं शक्य नाही प्रत्येक वेळी. सो त्या कारणामुळे आता गोप्रोमध्ये जे पाणी गेलं होतं ते आता प्रॉपर त्याचं काम करून गोप्रो आम्ही शूटला वापरणार. तर ह्या कॅमेऱ्यानंतर म्हणजे SJ कॅम नंतर तेव्हाचा 4K पहिला SJ कॅमचा मॉडेल 4K वाला हा पहिला. मग त्याच्यानंतर मी शिफ्ट झालो गोप्रोवर. हा गोप्रो आपला, सो ह्याचं काम आहे थोडंसं. सो ह्याचं काम झालं की परत आपण गोप्रोने ब्लॉग करायला सुरुवात करायचं. तर SJ कॅमची बॅटरी भेटली आहे. हा जो SJ कॅम बोललो मी तुम्हाला की त्याची बॅटरी शोधतो, तर ही तर फुगलेली बॅटरी आहे, तर हिचा तर काय आता उपयोग नाही. पण ही दुसरी बॅटरी मला भेटली आहे, कारण मी 2 बॅटरी घेतली होती आणि त्याचं बिल पण बघा मी शोधून काढलंय. 3200ला तो तेव्हा मला पडला होता आणि 550ची एक्स्ट्रा बॅटरी 2021 मध्ये घेतला होता. पण प्रोडक्ट चांगला आहे माझ्यासाठी, तर खूप उपयोगी पडला. तेव्हा माझं दुसरं चॅनल होतं हिंदीचं, त्याच्यावर मी ब्लॉग करायचो तेव्हा मी वापरायचो. तर ही आता बॅटरी टाकून बघूया आणि चालतोय का बघूया. चालत असेल तर एक नंबर. तर बॅटरी इन्सर्ट केली आहे मी, बघा मी बॅटरी जी आहे ती इन्सर्ट केली आहे गोप्रोच बोलतो SJ कॅममध्ये. पण तो चालू होत नाहीये कारण आता इतक्या दिवस ती बॅटरी अशीच पडलेली होती, त्याच्यामुळे तो चालू होत नाहीये. तर इथे तुम्हाला पिन दिसतंय चार्जिंग पॉईंट, त्याला चार्जिंग करूया आणि एकदा चार्जिंग झाला ना की मी तुम्हाला दाखवतो परत, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की हा आपल्याकडे आहे तो SJ कॅम चालू आहे. तर गाईज तुम्हाला मजा दाखवतो की आपला SJ कॅम चालू आहे की नाही. हा आपला SJ कॅम चार्जिंगला लावलाय आणि तुम्ही बघू शकता की SJ कॅम पूर्ण चालू कंडिशनमध्ये चार्जिंग होतोय. आणि 2021ला मी घेतला होता, 2022 2 वर्ष वापरला, 2021-22 आणि डायरेक्ट 2026ला मी ऑन केला बॅटरी टाकून. तरी देखील आज पण त्याची कंडिशन तेवढीच चांगली आहे बघा, म्हणजे ठेवला आपण तसा एकदम व्यवस्थित. सो हा आता SJ कॅम चालू होईल म्हणजे, आणि मग आपण गोप्रो जो आहे तो रिपेअरला टाकू शकतो. ह्याच्याने तर मी शूट नाही करणार एवढं, तरी देखील गोप्रो आता रिपेअरला टाकायची वेळ आली आहे, कारण जास्त दिवस असाच ठेवला तर तो मग रिपेअर होण्याच्या कंडिशनमध्ये नसेल. सगळा पसारा आवरूया आणि चालू पुढे काय काय. फिश टँकसाठी आपल्या स्टँड बनवतोय, स्टँड बघा जसं इकडे आहे ना स्टँड, दिसलं का 2 पाय, तसं ह्याचं बनवतो आता. आणि आमचा कारागीर माणूस आहे 1 आणि मी 2. त्याचं बनवूया आणि मग घरी जाऊन सेट करूया, मग तुम्ही मला दाखवतो लावताना परत. डायरेक्ट वाहत जास्त वरती घेतलं तुला दिसत नाही.
जास्त बघाय गेलास जास्त वरती नाही इथे बघा, वरती घेतो. बघा, असं माप घेतलं आणि कापून घेणार, मग आपले असे ठोकळे तयार. तर आता मी आणले ते ठोकळे आहेत ना, जे जे सपोर्टर आहेत ते बनवून आणले. बघा, हे असे सपोर्टर आहेत आणि हे सपोर्टर आपण बरोबर फिश टँक ज्याच्यावर ठेवणार आहे त्या टेबलच्या खाली असे सेट करूया. सो जेणेकरून तो फिश टँक हलणार नाही आणि स्टडी राहील. फिश टँक तर असा पण हलणार नाही, पण ते जे फर्निचर आहे त्याला व्यवस्थित सपोर्ट राहील, कारण टँक कमीत कमी ते 3 फीटचं आहे, 3-3.5 फीट. मग त्याच्यात पाणी भरल्यावर ते हेवी होईल. सो त्या कारणामुळे असे सपोर्टर लावून घेऊया आणि मग व्यवस्थित तो पाणी वगैरे भरेल. ते आता दाखवतो मी पुढे. तर हे 4 असे जे ते आपण 4 पाय बनवून लावूया तिथे, सो जेणेकरून व्यवस्थित सपोर्ट राहील. एकदम थोडासा झोल झाला आहे, कारण हे जे आहे ना, ही जी साईज आहे ना, ही साईज, सो याचा आहे ना एवढा पुढचा थोडासा भाग जो आहे तो थोडासा जास्त उंच आहे. सो त्या कारणामुळे फिट नाही होत आहे. तरी पण आपण करूया फिट. तो जो पेपर असतो ना, त्याने रस्ट पेपरने घासून त्याच्याबरोबर बेस बनवून आपण सेट करूया, कारण आता एवढूशा याला करवतीची गरज नाही आहे. तो आपण रफ पेपरने घासून याचा असा बेस अजून थोडा कमी करूया, सो मग राहील. सो हे झालं आपलं. आता पुढचं बाकी अजून. तर हा ब्लॅक पेपर आणला आहे, जेणेकरून आपल्याला हा मागचा जो कलरफुल बॅकग्राऊंड आहे तो चेंज करून मी हा काळा पेपर लावणार आहे तिथे. बिकॉज ही जी लाईट आहे, ही लाईट एवढी मस्त आहे ना, LED आहे. तुम्हाला लाईट ऑन करून दाखवतो, 2 मिनटं. ती लाईट ऑन करून दाखवतो आणि मग तुम्हाला समजेल की ब्लॅकचा इफेक्ट किती वाटेल बॅकग्राऊंडचा त्या लाईटवर. आणि हा ब्लॉग आपण इथेच संपवतोय, कारण खूप पाऊस आहे बाहेर आणि त्या कारणामुळे ज्याचं फिशचं शॉप आहे त्याने 2 दिवस ओपन नाही केलं आहे. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवूया कुठला फिश आणणार, काय करणार. आणि बाकीचं तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये सगळं बघितलं आहे. फक्त तुम्हाला एक लास्ट जे दाखवायचं आहे ती म्हणजे लाईट, तर ती एकदा दाखवतो आणि ब्लॉग आपण एंड करतोय. तर ही अशी काहीशी लाईट आहे, ही बघा, LED फॉर्मॅट्समध्ये. हे बघा, ही LED लाईट आहे आणि या ब्लू बॅकग्राऊंडपेक्षा ब्लॅक बॅकग्राऊंड या लाईटवर खूप भारी दिसतो. त्याच्या कारण हा बॅकग्राऊंड बदलायचा आता. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कॉमेंट करून सांगा की तुमच्याकडे पण फिश टँक आहे की नाही तो.